काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांना त्यांच्या घराबाहेरून बाहेर पडू देत नाहीये, कारण काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। तत्पूर्वी आपण बघतो की त्यांना त्यांच्या राहत्या घरामधून बाहेर त्यांना पडू देत नाहीये। पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। फक्त वर्षा गायकवाडच नाही तर असलम शेख, भाई जगताप या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांना घराबाहेर पडू देत नाहीये, आंदोलन करू देत नाही। आपण जर माझ्या मागे बघितलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलीस तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। वर्षा गायकवाड यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काही गुन्हा करत नाही, महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या आहेत, त्यामुळे मालवण येथे ज्या प्रकारे महाराजांचा पुतळा कोसळला त्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच माफी मागितली पाहिजे, कारण या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं। त्यामुळे आमची खूप हीच मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे। मात्र पोलीस आम्हाला घराबाहेर पडू देत नाही, दडपशाही सुरू आहे अशी त्यांनी आता माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण घराबाहेर मोठ्या संख्येने पोलीस अगदी सकाळपासून तैनात आहे। महिला पोलिसांचं या ठिकाणी आपण बघू शकतो की फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। असलम शेख, भाई जगताप आणि ठिकठिकाणी मुंबईमध्ये काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता काँग्रेस हे अधिक आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।